आज आपण गावरान पद्धतीने झणझणीत काळा मसाल्यातील वांग्याची भाजी बघणार आहोत। ही भाजी नुसतीच वासाने खावीशी वाटणारी की छान चवीला होते। अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण आज वाटण करून ही भाजी तयार करणार आहोत, तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। वांग्याची भाजी बनवण्याकरिता मी इथे पाव किलो इतकी वांगी घेतलेली आहे। ती उभे चिरून 4 भाग करून मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेली आहे, म्हणजे वांगी काळी पडत नाही। त्यानंतर एक उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे, मोठ्या साईजचा आहे। मसाले बघूया। 2 चमचे धने घेतलेले आहे, 2 चमचे शेंगदाणे घेतले, 1 चमचा चण्याची डाळ घेतली, खोबऱ्याचे काप घेतले, आलं घेतलं आणि लसूण घेतला, तेजपत्ता घेतलेला आहे आणि काळा मसाला घेतलेला आहे। सर्व आपण साहित्य बघितलं। आपल्याला आता हा मसाला भाजून घ्यायचा आहे। त्यासाठी मी इथे गॅसवर तवा ठेवलेला आहे, 1 चमचा भर तेल टाकलं आणि कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे, छान असा खरपूस भाजायचा आहे। एकसारखा त्याला हलवत आणि छान असा भाजून घ्यायचा। कमीत कमी कांदा भाजण्यासाठी 6 ते 7 मिनिटं लागतात। फुल गॅस करायचा आणि कांदा आपल्याला या पद्धतीने मी इथे छान भाजून घेतलेला आहे। त्यानंतर आपण ह्यामध्ये धने टाकून घेऊया, काळा मसाला टाकून घ्यायचा आहे। तुम्ही याऐवजी कांदा काढून संपूर्ण मसाला सेपरेटही भाजू शकता, मी इथे त्यामध्येच टाकत आहे। छान भाजला जातो, त्यासोबत कांदाही भाजतो आणि मसालाही भाजतो। मी ते धने टाकून छान असे भाजून घेणार आहे 1 मिनिटभर। गॅस मी इथे मध्यमच ठेवलेला आहे आणि छान भाजून घेतला। त्यामध्ये आपण 1 चमचा मगज टाकूया। मी तुम्हाला आधी दाखवलेलं नव्हतं, पण 1 चमचा इथे मगज टाकून छान भाजून घेतलेला आहे। मसाला आपला छान भाजलेला आहे, एका ताटामध्ये काढून घेऊया। असं जळून द्यायचा, गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे। त्यानंतर आपण यामध्ये खोबरं टाकूया, 1 चमचा भर तेल टाकायचं आणि छान असं भाजून घ्यायचं आहे। खोबरं आपल्याला लालसर होईपर्यंत छान भाजायचं आहे, म्हणजे भाजीमध्ये खोबऱ्याची छान टेस्ट येते। खोबरं जर तुम्ही कच्चं ठेवलं ना तर भाजीला चव लागत नाही, त्यामुळे छानच भाजायचं। राहिलेली शेंगदाण्यानी डाळ पण एकत्रच टाकून घेत आहे आणि आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। आधीचं तेल होतं त्यामध्येच मी इथे भाजून घेणार आहे, मी पुन्हा तेल नाही टाकलं। डाळ आपल्याला छान खरपूस होईपर्यंत भाजायची आहे, कच्ची नाही ठेवायची। डाळ आणि शेंगदाणे पण छान भाजलेले आहे, ताटामध्ये काढून घ्यायचे। मसाला आपल्याला संपूर्ण थंड होऊ द्यायचा आहे। मसाला संपूर्ण थंड झालेला आहे। एक मिक्सरचं भांडं घेतलं, मी त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट काढलेला होता, त्यामुळे त्यातच टाकून घेत आहे। लसूण आणि आलं टाकून घ्यायचं, कोथिंबीर टाकायची, झाकण लावायचं, थोडंसं पाणी टाकून याचं छान वाटून घ्यायचं आहे। गॅसवर आता कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल टाकलं। त्यानंतर आपण जे वाटून घेतलेला मसाला तोही टाकून घ्यायचा आणि छान असा तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे। या भाजीला मी थोडं तेल जास्तच वापरलेलं आहे। 2 ते 3 मिनिटांमध्ये छान परतला जातो। छान तेल सुटलेलं आहे, त्यामध्ये आपण 1 चमचा लाल मिरची पावडर टाकूया, 2 चमचा कांदा लसूण मसाला टाकला, थोडीशी हळद टाकली। कांदा लसूण मसाल्याची मी रेसिपी शेअर केलेली आहे ज्योतिष किचन चॅनलवर, बघायची असेल तर नक्की बघा। छान परतून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। मसाला त्यामध्ये छान परतलेला आहे। आपण जी वांगी चिरून घेतलेली होती तीही मी यामध्ये टाकत आहे। मसाल्यांमध्ये छान एकजीव करून घ्यायची, छान परतून घ्यायची आहे। तुम्ही याऐवजी आधीच तेलामध्ये ही वांगी परतून घेऊ शकता,
पण मसाल्यांमध्ये पण छान परतल्या जाते. कवळी आहे. मी इथे एकसारखी हलवत मसाल्यांमध्ये वांगी छान मिक्स करून घेत आहे. 1 ते 2 मिनिटांनी बघू शकता वांगी छान परतली आहे, तेल सुटलेलं आहे. पाणी टाकूया, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि छान हलवून घ्यायचं आहे. आत्ताच बघू शकता भाजीचा कलर किती छान आलेला आहे. ही भाजी तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता. खूप छान चवदार होते. ह्या पद्धतीने नक्की तयार करून बघा. छान हलवून घेतलं, झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवर ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे. मी ते 6 ते 7 मिनिटांनी वांगी चेक करत आहे. छान शिजलेली आहे बघू शकता. आता जरी तुम्हाला ह्या भाजीवर तरी दिसत नसेल, पण थोड्या वेळाने याच्यावर छान तरी येते आणि खूप चवदार गावरान पद्धतीने आपण इथे वांग्याची भाजी केलेली आहे. अशा पद्धतीने काळ्या मसाल्यातील वांग्याची भाजी नक्की तयार करून बघा. आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की ज्योतिष किचन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि हो, हा व्हिडिओ कुठून बघत आहात तेही नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला ह्याआधी पण भरलेल्या वांग्याची भाजी मी शेअर केलेली आहे, नक्की बघा. आणि संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.